सुरुवातीलाच एक बातमी आहे युती संदर्भातली। आघाडीनंतर आता शिवसेना भाजप युतीची चर्चा जोर धरू लागली। एकीकडे वेगळं लढण्याची शिवसेनेची भाषा असली तरी प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी मुंबईतच 4 बैठका पार पडल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली आहे। भाजपतर्फे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तर शिवसेनेतर्फे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यात बैठका झाल्यात। मात्र बैठकीतील चर्चेनंतरही युतीचं घोडं पुढे सरकू शकलेलं नाहीये। कोणताही गाजावाजा टाळून युतीची चर्चा मुंबईतच पण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी झाली। ही बाब प्रसिद्धी माध्यमांपासून लपवून ठेवण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। शिवसेनेने दिलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपला मान्य नाहीये आणि भाजपने दिलेल्या फॉर्म्युल्यावर युती करायला शिवसेना राजी नाहीये असं चित्र पाहायला मिळते। शिवसेना भाजपमध्ये युती संदर्भात गुप्त चर्चा झाल्याची माहिती मिळते। दोन्ही पक्षांमध्ये मुंबईत 4 बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली। मात्र बैठकीतील चर्चेनंतर सुद्धा युतीचं घोडं हे अडलेलंच पाहायला मिळते। आघाडीनंतर आता युतीमध्येही जागा वाटपाच्या चर्चेचं अद्यापही गुऱ्हाळ सुरूच आहे। शिवसेना भाजपमध्ये युतीची गुप्त चर्चा जोरात सुरू असल्याचं माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे। दरम्यान युतीसाठी मुंबईत 4 बैठका झाल्याची माहिती आहे। बैठकांनंतर सुद्धा युती संदर्भातील घोडे हे आता अडलेलेच असल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळते। आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय की सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये युती संदर्भात मुंबईत 4 बैठका झाल्याची माहिती आहे। याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आता आमच्या सोबत फोन लाईन वरून आहे। तुषार, काय अपडेट्स मिळतात? शिवसेना आणि भाजपमधील 4 बैठकींच्या वृत्ताला या ठिकाणी ज्येष्ठ नेते म्हणून दुजोरा दिलेला आहे। शिवसेना अद्याप या संदर्भात का उत्तर देत नाही? त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा, हा संदेश पोहोचवावा की शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे। कारण की ज्या 4 बैठका झाल्या होत्या त्या 4 बैठकांमध्ये सुभाष देसाई जी मागणी केली होती त्या मागणीला अद्याप त्या ठिकाणी कोणताही दुजोरा देण्यात आलेला नव्हता। सुभाष देसाईंनी ज्या मागणी केल्या होत्या त्या मागणी त्या ठिकाणी केलं। या संदर्भात मनोहर जोशींनी केलेला आहे की आम्ही या ठिकाणी सर्वांपर्यंत असा संदेश पाहत आहोत की या ठिकाणी अगदी खरंय, जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आता रस्सीखेच सुरू आहे। धन्यवाद तुषार दिल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान युतीच्या या चर्चेबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्याशी आम्ही संवाद साधलाय। येत्या काळामध्ये आघाडीच्या बैठका सुरू झालेल्या आहेत। युती पुन्हा व्हावी का यासाठी तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून काही प्रयत्न करणार आहात का? काही प्रयत्न झाले आणि उद्धवजींनी मीटिंग बोलवली होती, नेत्यांची बैठक। त्या बैठकीमध्ये हा विषय होता आणि सर्वसाधारणपणे मत असं दिसून आलं की शिवसेनेनं स्वबळावर लढवावी निवडणूक, अशा प्रकारचं मत अनेक नेत्यांनी व्यक्त केलं। त्यामुळे यावेळी युतीची संधी वाटत नाही। पण त्यातूनही आकस्मिक काही घडलं तर गोष्ट वेगळी, पण नाहीतर नेहमीप्रमाणे शिवसेना स्वतंत्रपणे उभी राहील आणि निवडणूक जिंकेल याची मला खात्री। सर, आपण जर पाहिलं तर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे, सुभाष देसाई, चंद्रकांत पाटील आणि प्रकाश जावडेकर यांच्या युती संदर्भातल्या 4 बैठका झाल्या, मात्र युती संदर्भामध्ये शिवसेना त्यांना अनुकूल दिसली नाही। या संदर्भात काय बोला? शिवसेनेनं उत्तर अजून दिलं नाही। याचं कारण सर्वांपर्यंत हा संदेश पोचवायचा, आम्ही का युतीमध्ये राहू इच्छित नाही म्हणून वेळ पाहिजे होता। तो वेळ आता जवळजवळ होत आला आणि आता युती होईल असं वाटत नाही।